अमर रहे, अमर रहे, अमर रहे। आणि महबूब शेख यांची सुद्धा प्रतिक्रिया या सगळ्यामध्ये आलेली आहे, आपण पाहूयात. राष्ट्रवादी नेते महबूब शेख देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. महबूबभाई, खरं तर ज्या पद्धतीनं ही हत्या झाली आहे अत्यंत अमानवीय म्हणावं लागेल. तुम्ही देखील मोर्चामध्ये सहभागी होताय, काय नेमक्या भावना आहेत? असं आहे की संबंध महाराष्ट्राला हळहळ वाटणारी, संबंध महाराष्ट्राच्या मनाला चटके देणारी एवढ्या क्रूर पद्धतीनं संतोष देशमुखांना मारलंय. आणि दुर्दैव आज संतोष देशमुखला जाऊन 19 दिवस होत आहेत, पण अजूनही आरोपी अटक नाहीत. म्हणजे आता आरोपी हे ओसामा बिन लादेनपेक्षा ट्रेन आरोपी दिसत आहेत. कारण ओसामा बिन लादेन देखील अमेरिकेवाल्याला सापडला होता, पण अजून सुदर्शन घुले अँड कंपनी ही नेमकी का सापडत नाही पोलिसांना, का पोलीस शोधत नाहीत, हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनामध्ये. आणि विष्णू चाटे देखील हा पोलिसांनी जाऊन त्या ठिकाणी अटक केलेला नाही, तर तो येऊन बीडमध्ये शिवाजी महाराज पुतळ्यापाशी उभा राहिला आणि त्याने जसं म्हणला की या धरा मला, त्याला काय बघायला फार पोलीस गेले नव्हते. नाही, मुळात पोलिसालाच ह्या प्रकरणाचं गांभीर्य त्या ठिकाणी दिसत नाही आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक रोष आहे, उद्रेक आहे. त्यामुळे आज सर्वसामान्य माणसं रस्त्यावर उतरली. वाल्मिकी कराडांचं नाव कुठेतरी या प्रकरणाशी जोडलं जातं आणि त्याच्यातून धनंजय मुंडेंचं नाव देखील जोडत आहे. एकेकाचे सहकारी आहेत आपले सगळे. असं आहे की बघा, वाल्मिकी कराडांचं ते नाव घेत आहेत, म्हणजे त्याच्यात काहीतरी तथ्य असेल. आज सगळे लोक नाव घेत आहेत, पण चौकशी करायला पोलिसाची इच्छा पाहिजे ना. देवेंद्र फडणवीसांनी SITची स्थापना करू असं अधिवेशनात सांगितलं, अजून SITची स्थापना केली नाही. जर देवेंद्र फडणवीसांना खरे आरोपी शोधायचे असते तर पहिल्या दिवशी त्यांनी SITची स्थापना केली असती. पहिल्या दिवशी असं म्हणतात की दोन्ही मुंडे मंत्रिमंडळात नसले पाहिजे, तेव्हाच ही चौकशी पूर्ण होऊ शकते. तुमचं देखील काय म्हणणं नाही, असं आहे की पोलीस प्रशासनावर दबाव जर पाहिजे नसला, निपक्ष चौकशी जर करायची असेल तर किमान वाल्मिकी कराडच्या सोबत धनंजय मुंडेंचं नाव आहे, ह्यांनी मंत्रिपदावरून तोपर्यंत बाजूला झालं पाहिजे. काय हरकत आहे निपक्ष चौकशी करायला? धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदापासून बाजूला झालं पाहिजे, तोच वेळ जे आहे ते चौकशी निष्पक्षपातीपणे पार पडू शकते, अशा पद्धतीची भावना ज्या आहेत त्या महबूब शेख यांनी व्यक्त केलेल्या आहेत. खरं तर मोर्चाला जे आहे ती एक प्रकारे सुरुवात जी आहे त्या ठिकाणी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून मूकमोर्चा जो आहे तो निघालेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपासून या मोर्चाला सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. कॅमेरा पर्सन युवकासह आफताब शेख, ABP माझा, बीड. तर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. सगळ्यांचीच हीच मागणी आहे की संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी, त्यांच्यावरती कारवाई करावी. आणि बीडमधला हा मोर्चा आता हळूहळू महाविराट मोर्चा होतोय. मोठ्या संख्येनं लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत. फक्त बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून सुद्धा अनेक लोक यासाठी सध्या बीडमध्ये पोहोचलेले आहेत. शिवसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूया. मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोषराव देशमुख यांची जी निर्घृण हत्या त्या ठिकाणी झाली त्याचा सर्वप्रथम मी माझ्या पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी निषेध करतो. आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी सुद्धा जाहीर आपल्या माध्यमांच्या समोर कुठल्याही दोषीला सोडल्या जाणार नाही, दोषींवर कडक कारवाई होईल आणि कैलासवासी संतोष देशमुख यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कडक कारवाई केल्या जाईल. कोणाचीही दादागिरी या कुठेही राज्यामध्ये खपून घेतल्या जाणार नाही, अशा प्रकारचं ठोस वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात. गोविंद शेळके आपल्यासोबत आहेत. गोविंद, हळूहळू ही गर्दी खूप वाढतीये. सगळ्याच लोकांची म्हणजे राज्यभरातून लोक आलेले आपल्याला दिसत आहेत. सगळ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि आता नेमका मोर्चा कुठे पोहोचलेला आहे? राज्यभरातून गेले आहेत उपस्थित. बाकीच्या जे इतरवरती स्टेजवरती राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे शेवटच्या या मोर्चातला व्यक्ती जो आहे आताच आलेल्या कॉलनुसार असं सांगताय की शेवटचं टोक अजून त्या ठिकाणी सुभाषवाडीला पोहोचलेलं नाही. एवढा आक्रोश मोर्चा इथे त्या ठिकाणी येतोय. त्यामुळे बाकीच्या सर्वच बांधवांना विनंती की आपण आम्ही कुणालाही सोडणार नाही. मात्र तरी सुद्धा 19 दिवसानंतर काही मिनिटांमध्ये हा प्रश्न या ठिकाणी
त्यामुळं हा प्रश्न घेऊन एका पक्षाचे भव्य नाही, आक्रोश तर वेगवेगळ्या भागातले लोक मोर्चा इथपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे. तर या मोर्चामध्ये आपल्या सहभागी तीव्र झालेत आणि मोर्चामध्ये भावनांना सहभागी मोकळी करून झाल्यानंतर एकच देण्यासाठी प्रश्न विचारला आणि जातो आदरणीय की संतोष देशमुख यांचे जे काही मारेकरी आहेत त्यांना कधी पकडणार. आज 19 दिवस झाले. आता आपण ऐकलं की महबूब शेख यांनी सांगितलं की एसआयटीच्या स्थापनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, मात्र ती स्थापन झाली नाहीये. एसआयटी करून तपास कधी करणार. सीआयडी कडे जरी तपास केला असला तरी जे अटक झालेले गुन्हेगार आहेत त्यांची संख्या तेवढीच आहे जेवढी पहिल्या 2-3 दिवसामध्ये होती. त्यामुळे जोपर्यंत संतोष देशमुख यांचे मारेकरी पकडले जाणार नाहीयेत तोपर्यंत हा आक्रोश रस्त्यावरती येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण मागच्या 4-5 दिवसांमध्ये या मोर्चाची घोषणा झाली आणि त्यानंतर वेगवेगळ्या पातळीवरचे लोक एकत्र आले आणि या गर्दीला एक चेहरा नाही, या गर्दीला एक पक्ष नाही, या गर्दीला एक जात नाही, कारण सगळ्या जातीचे लोक या ठिकाणी जमा झाले आणि मागणी एकच होते की संतोष देशमुख यांच्या हाताला पकडणार कधी. अमोल. निश्चित गोविंद, आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आवाज पण येतोय. स्टेजवरती सुद्धा आता मला वाटतं स्टेजच्या जवळ हा मोर्चा आता पोहोचतोय. कोणकोणते नेते या मोर्चा